नमस्कार, कसे आहात? मजेत ना? तर आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर माझी पूजा वगैरे करून झाली आहे आणि आता इथे सकाळचे 10:30 होत आहेत. माझी पूजा करून झाली आहे आणि गार्डनमध्ये जे काही गुलाबाचे फुलं आले होते ते मी देवाला वाहिलेत आणि रांगोळी म्हणून पण फुलांचीच रांगोळी बनवली आहे. इथे स्वस्तिक काढलंय. तर आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळे छान पूजा सकाळीच मी करून घेतली आणि आता पूजा झाली आहे. आता वाजतायत 10:30, जवळपास 11:15 होत आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळणार आहे. कारण आम्ही एका फेस्टिवलला जात आहोत आणि तो मेनली भारतीय लोकांसाठी आहे. तर त्यांनी त्याला नाव दिले आहे मसाला फेस्टिवल आणि त्यांनी डिस्क्रिप्शन इतकं छान छान दिलं आहे. रंगोली मेकिंग आहे, त्यानंतर पॉटरी मेकिंग आहे, इंडियन फूडचे स्टॉल्स वगैरे असणार आहे, बॉलिवूड म्युझिक असणार आहे आणि बरंच काही काही मुलांसाठी फेस पेंटिंग आणि आर्ट आणि क्राफ्ट असणार आहे. तर घरापासून खूप दूर आहे आणि ते 11 वाजता सुरू होणार आहे आणि 3 वाजेपर्यंत आहे. तर जसं मी दाखवलं की आता 11:15 ऑलमोस्ट झाले आहेत. तर आता आम्हाला निघावंच लागेल 10-15 मिनटात आणि घरापासून दूर आहे त्यामुळे मग आता लगेच तयार होतो आणि निघतो आणि मग तिथे गेल्यावर काय काय तिथे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी आणि आजचा आमचा लुक कसा आहे ते मी दाखवते. आधी आदर्श आणि क्रिशाचा लुक दाखवते. तर क्रिशाने असं व्हाईट स्कर्ट आणि तिचं ब्लॅक टॉप आहे ते घातलं आहे आणि छान शायनी नेकलेस घातला आहे स्नोफ्लेकचा आणि येलो कलरचे हेअरपिन्स लावली आहे आणि तिचे सँडल घातले आहेत व्हाईट. आणि आदर्शचा मुलांचा तर सिम्पल असतो टी शर्ट पॅन्ट आणि रेड कलरचे छान शूज घातलेत त्याने आणि हे दोघं असे रेडी आहेत. आता मी माझा लुक दाखवते. आणि माझा लुक हा असा आहे. मी आता जसं समर सुरू झालंय तर समर ड्रेस घातलाय छान क्रीम कलरचा आणि ही छान व्हाईट कलरची बॅग घेतली त्याला पेअर करण्यासाठी आणि हे इयरिंग्स घातले हे आणि हेअर असे ओपनच ठेवलेत आणि सनग्लासेस ठेवलेत सोबत जर जास्त ऊन वगैरे असेल आणि सँडल्स घातले. तर आता आम्ही निघतोय जाण्यासाठी. लेट्स गो. तर आता आम्ही इथे पोहोचलो आणि कोण आम्हाला लीड करते आहे कारण ह्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर ते तो बिझी आहे म्हणून आम्ही आता दुसरीकडे जातो जिथे पॉटरी मेकिंग आहे, फेस पेंटिंग वगैरे आहे. तर तिथे आम्ही जातोय आधी. तर त्यांनी मुलांना स्टिकर्स वगैरे पण दिले. हे टॅटू मेकिंग पण होतं आणि माझ्या हातावर टॅटू बनवते. तर पूर्ण झालं की मी दाखवले काही डिझाईन्स आहेत, युनिकॉर्न वगैरे आहे, क्राऊन आहे, त्यानंतर फेरीज वगैरे आहे. तर मी फेरीचा चूज केला होता. ते मी माझ्या हातावर बनवते आणि पहिल्यांदाच बनवते. कलर वगैरे मी तिला म्हटलं तूच चूज कर आणि क्रिशाकडे फेस पेंटिंगसाठी बसली आहे क्यूमध्ये. तर आधी मी टॅटू करायला बसली. फेस पेंटिंग मी करते आणि टॅटू फिनिश झालं की मी दाखवते कसं झालं. तर हा माझा हातावरचा टॅटू काढून झाला आहे आणि मी म्हटलं प्रिन्सेसचा मी चूज केला होता आणि कलर्स असे आहे त्यामध्ये शायनी. आणि ते क्रिशाची फेस पेंटिंग करणं सुरू आहे. आम्ही तिला पहिले फेस पेंटिंगसाठीच बसवलं कारण त्यासाठी तर क्रिशाचं इथे फेस पेंटिंग करून झालं आहे आणि मस्त ग्लिटर्स टाकलेत. येस. आणि खूप फास्ट करतायत ते एकदम सगळ्यांचं म्हणजे याच्या आधी जे 2 मुली होत्या अगदी 5-5 मिनिटात फिनिश करतायत. आणि इथे आहे क्राफ्ट ॲक्टिव्हिटी. हॅलो. आणि इथे आदर्शचं क्राफ्ट बनवणं सुरू आहे. तर हे एलिफंट्स त्यांनी बनवले किती छान. तर असे बनवायचे ते आदर्शला शिकवते. आर यू टीचिंग हिम हाऊ टू डू इट? वाव, दॅट्स नाईस. तर इथे आदर्शचं क्राफ्टिंग करणं सुरू आहे आणि इथे बघते मी काय इज दिस रंगोली. या तर मी इथे रंगोली बनवते म्हणजे कसं बनवतात बघते आता. ओके. So you can pick one of these and then we're going to stick it onto there and then you can pick whatever colours or you can cut your own pieces up. Okay, so that is handmade. We're going to put a little hanger on it there and you can make a little tassel and put some beads at the end. I've just been making a few, but you can make your own if you want to. Just put on that, yeah? You've got a little steel, okay? You put that, put glue on that maybe, yeah?
Put this on there. Put the other side. Okay. So if you want to sit down, All this as well for this a type of food, which is a bit more detailed, or you can use the big glue. So first I have to stick it You to want the this? and then use your Oh, look at that. So nice. यांच्या फ्लॉवर्सच्या डिझाईन्स ठेवल्यात रंगोलीच्या The monkey. ही आहे ही आहे त्यानंतर ही पण आहे तर मला ही आवडली फ्लॉवर्सची तर इथे अशा पेपर प्लेट्स आहेत त्यावर आधी हे असं स्टिक करून घ्यायचं आणि मग इथे सगळं त्यांनी हे ठेवलं आहे डेकोरेशनचं सामान तर त्यानुसार इथे आपल्याला फ्लॉवर डेकोरेट करायचे आणि याला आपण हँगिंग पण बनवू शकतो तर ते वूल वगैरे आहे तर आता मी हे सगळं झालं की तुम्हाला फायनली दाखवते कसं बनता येते तर आता मी बनवण्यासाठी इथे बसते चेअरवर कारण थोडा वेळ लागेल तर आधी हे स्टिक करून घेते तर माझं रंगोलीचं इथपर्यंत झालं आहे कलर वगैरे करून झालेत आणि मी आता थोडं त्याला डेकोरेट करेल पण त्याआधी तिकडे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा व्हिडिओ मी घेते आणि आदर्शने काय काय बनवलं ते दाखवते व्हॉट डिड यू मेक कॅन यू शो मी या एलिफंट बनवलं आहे बर्ड बनवलं आहे आणि व्हॉट्स दॅट इट्स लाईक हेलिकॉप्टर या Right. And what's the another? Chopstick holder. Yeah. Crane. Crane bird. Yeah. आणि अजून बनवू आदर्श ओके सो आणि ह्या इकडे हॉलमध्ये स्टोरी टेलिंग सुरू आहे Bilal and Sophia are twins and they do everything together. The twins never mean to misbehave, but sometimes trouble just seems to find them. Can you see what they're doing here? Ooh, the naughty twins. They've got cushions and they're having a little bit of a pillow fight. I think one of the आणि क्रिशाने हे कुठे गेले ते माहिती नाही कोणत्या हॉलमध्ये गेलेत तर कदाचित ते तिला ते जेम्सचं बनवायचं होतं तिथे असेल ती हां इथे बसली आहे क्रिशा तिला स्टिकिंगच्या गोष्टी खूप आवडतात तर इथे ते हे असे शायनी टिकल्या घेऊन तिथे स्टिक करते लुक एट मी शो मी युअर फेस पेंटिंग अगेन देर इज स्टोरी टेलिंग वुड यू लाईक टू गो देअर ओके डू दिस हिअर ओके तर सगळ्याच पोरांनी इथे फेस पेंटिंग केली पहिले आणि इकडे आलेत तर माझी जे रंगोलीचे इनकम्प्लीट राहिले ते कम्प्लीट करून मी इथे येते कारण इथे हे हेअरपिन्स वगैरे बनवत आहेत तर आता पुन्हा आपण जाऊया रंगोलीच्या स्टॉलवर आणि माझं जे थोडंसं राहिलं आहे कम्प्लीट करायचं ते मी फिनिश करते आहे तर याच्यामध्ये मी हे बीड्स घालते आणि कलर खूप बीड्स आहे वेगवेगळे बीड्स यामध्ये घालते तर हे असं घालून हे जे मी रंगोलीचं बनवलं आहे यामध्ये मी इथे होल केलं आहे तर हँगिंगसाठी आणि हे असं खाली इथे लावेल आणि ते हँगिंगचे होल लावून घेणार आहे तर हे कम्प्लीट झालं की मग मी पुन्हा दाखवते तुम्हाला सेकंड स्टॉप हे फायनली असं रेडी झालं आहे याला मी असं खाली हे लावलं आहे टासेल आणि त्यामध्ये बीड्स घातले आणि याला वरती असे हँगिंग लावले आणि तिथे इथे एक सॅम्पल ठेवलं आहे तर हे असं दिसेल हँग केल्यावर असं दिसतं तर आता आम्ही ना बॅग वगैरे आणल्या नाही आहे आणि हे आपण घरी नेऊ शकतो जे जे केलं आहे तर आम्ही इथे ह्या टेबलवर सगळं सामान ठेवतो आहे आणि मग कारमधनं बॅग घेऊन जायच्या वेळेस सगळं इथनं घेऊन जाऊ आम्ही तर आता ह्या रूममध्ये मी जाते तर इथे काय पिन्स वगैरे हेअर पिन्स वगैरे बनवत आहेत तर तिथे मी बनवते तर इथे क्रिशाचं कुठपर्यंत झालं आहे ते बघूया वाव क्रिशा यू मेकिंग कार्ड व्हेरी नाईस अँड दिस इज ऑल्सो इयर्स वाव तर हे इथे करतात दोघं हे आहे त्यांच्या दोघांजवळ आदर्शाने क्रिशाजवळ तोपर्यंत मी तिकडे जे आहे ॲक्टिव्हिटी ती करते हेअर पिन्स बनवण्यासाठी असं सगळं सामान ठेवलं आहे आणि इथे आर्टिफिशियल अशी रोज फ्लॉवर्स ठेवली आहेत छान वेगवेगळ्या कलरची लाईट पर्पल डार्क पर्पल लाईट ग्रीन रेड आणि पुन्हा ते डेकोरेट करण्यासाठी काही बीड्स ठेवले आहेत आणि क्राफ्टिंगचं काही सामान सिझर्स वगैरे आहेत आणि हे हेअर पिन्स बनवायचे त्यामुळे अशा पिन्स पण आहेत
Yes. आता मी तिला विचारते कसं बनवायचं आणि यांचं इथे बनवणं सुरू आहे आणि बनवताना मी दाखवेल मग कसं बनवायचं आहे. फ्लॉवर्स होते त्यांच्या पेटल्स आम्ही आधी सेपरेट केल्या, तर मी 2 कलर घेते कॉम्बिनेशनमध्ये, व्हाईट आणि पर्पल. आधी ती मला सांगते कसं करायचं आहे ते, आधी मी शिकून घेते आणि काही फ्लॉवर्स कॉम्बिनेशनसाठी मी ते घेतले. तर पर्पल आणि व्हाईट छान दिसेल कॉम्बिनेशनला, तर हे असे एकमेकांमध्ये स्टिक करायचे. हे आमचं बनवून झालं आहे. इथे आम्ही काय केलं की 2 ब्रॉच बनवले, ब्रॉचेस म्हणजे नाही सॉरी 2 हेअर पिन्स बनवले. ही एक क्रिशाने बनवली आणि हे मी बनवली. यावर असे थोडे मोती पण लावून घेतले आणि एक ब्रॉच बनवलं आहे इथे लावण्यासाठी असं क्रिशाला. तर आमचं हे असं बनवून झालं आहे आणि बऱ्याच बाहेर ॲक्टिव्हिटीज आहेत, पॉटरी मेकिंग वगैरे पण बघायचं आहे, तर ते बघायला आता जाते. तर हे 3 बनवून झाले आहेत आणि मी हे लावून घेते हेअरला आणि हे क्रिशाला इथे लावून देते आणि इथे असं सगळ्यांचं करणं सुरू आहे. आणि इथे हिना पण आहे मेहंदी, तर काही जणी जे आहे ते काढून पण आल्या आहेत मेहंदी, तर आता तिकडे पण जायचं आहे. तर हे फिनिश झालं आहे. इथून आता आम्ही निघतो. मधल्या सगळ्या ऑलमोस्ट ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि इथून आता मी जाते पॉटरी मेकिंगसाठी. तर इथे पॉटरी मेकिंग आहे आणि आदर्श आणि यांनी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे, कारण क्रिशा आणि मी तिकडे हेअर पिन्स आणि ब्रॉचेस बनवत होतो. तर यांचं इथे सुरू आहे बनवणे. हे तुम्ही बनवलं का पॉट पण तुम्ही बनवलं? नाही पॉट बनवायला नाही लागत. ओके. तिथनं पॉट घ्यायचं आणि ही पेंट काढायची. ॲक्च्युली जिथे पेंट केले ना ते फक्त या कलरचं राहते आणि रेस्ट ऑफ ब्लॅक होते बर्न भट्टीत. ओके राईट. तर आदर्शने यांनी ऑलरेडी बनवलं आहे आणि आता आम्ही दोघी पण घेतो बनवायला. तर हे असं दिसतं. ओके. तर हे व्हाईट कलर तुम्ही केलं? ओके. आणि इथे 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 पॉट्स ठेवले आहेत, जे पण शेपचे आपल्याला घ्यायचे आहेत ते. तर इथून पॉट घ्यायचे आणि इथे असे कलर ठेवला आहे व्हाईट, तर तो असा करायचा त्यामध्ये आणि मग पुढची प्रोसिजर काय आहे ते दाखवते. काहींचे इथे झाले. त्यानंतर ते पॉट्स जे आहे ते भट्टीमध्ये टाकत आहेत तिथे. खूप छान स्मेल येतो आहे याचा. तर तिथे असे भट्टीमध्ये टाकतात आणि इथे किती छान फ्लावर्स पण आले आहेत गुलाबाचे. येलो कलरचे फ्लावर्स कसले आहेत माहीत नाही, शेवंतीसारखे वाटत आहेत. तर इथे हे भट्टीमध्ये घालून ते फायनली रेडी झाल्यावर आपल्याला नेण्यासाठी आपण नेऊ शकतो सोबत. आणि इथे असे पॅक करतात ते पेपरमध्ये आणि आपण जे काही पॉट्स बनवले ते आपण घरी घेऊन जाऊ शकतो. ओके. स्टिकर फॉर वॉट? तर आता मी हे बनवणं सुरुवात करते. क्रिशाचं तर ऑलरेडी बनवणं सुरू झालं आहे. आर यू एन्जॉयिंग क्रिशा? येस. तर खूपच छान छान इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहे. मी पण पॉट घेते तिथून आणि बनवणं स्टार्ट करते. तर मी हा शेपचा घेतला आहे पॉट आणि असं पेंट करायला सुरुवात केली. हा जो पेंट आहे भट्टीत टाकल्यावर इथे जिथे आपण पेंट करतो ते ब्लॅक होईल ना, पेंट करतो रेड राहील, ते रेड राहील आणि बाकी सगळं ब्लॅक होईल भट्टीत टाकल्यावर. अशी डिझाईन मध्ये बनवणं सुरू आहे. फ्लावर आणि पॉटचा शेप पण छान आहे. तर अजून बनवते इकडे खाली. तर मी अशी डिझाईन बनवली आणि इथे पण हे जे सिमेंटसारखं आहे खूप लवकर ड्राय होतं आहे. इथे खाली पण बनवली व्हाईट डिझाईन आणि इथे कार्विंग पण करता येते. हे असे बारीक हे आहे निडलसारखं. तर मी याचं कमळाच्या फुलांचे शेप दिले. आता ते भट्टीत टाकल्यानंतर कसं ते दिसतं ते बघू. तर यामध्ये मी कार्विंग केली आहे कमळाच्या फुलासारखी, पेटलसारखी. That also will make a nice design. Adarsh, आतून पण काहीतरी करता येईल. तर आतून अशा at least give lines to your. You put the most. त्याच्या आतमधून पण थोडंसं मी असे पेटल्स काढले, 5 पेटल्स. आणि इथे अजून थोडी जागा होती, स्पेस होती ह्या पाकळ्यांच्या मध्ये. तर इथे असं थोडा असं कर्वी शेप दिला आहे आणि आय थिंक इट्स इनफ. बरंच त्यामध्ये करावंच वाटतं पण दॅट इज इनफ, कारण अजून खूप आहे. तिकडे हिना वगैरे पण आहे आणि काही फूड स्टॉल्स आहे आणि मुलांना पण भूक लागली कारण आता जवळपास लंच टाईम झालाच आहे, 1:15 वाजतोय. तर आता हे आम्ही भट्टीत टाकण्यासाठी देतो. तर हे माझं आहे आणि तर हे
यांनी बनवलं आहे आणि हे आहे आदर्शचं. आणि क्रिशाने पूर्ण सगळं व्हाईट केलं होतं, पण आता त्यावर थोडीफार कारवाई करतायत. तर तिने सगळं पूर्ण व्हाईट केलं होतं. आणि जे आम्ही हे बनवले हेअर पिन्स तुम्ही इथे लावली आहे, खूप छान दिसते. आणि जे एक हेअर पिन बनवली होती ती क्रिशाला लावली आणि ब्रॉच बनवलं होतं ते इथे लावलं आहे तिने. हे बघा तिचं ब्रॉच पाहिलं का क्रिशाचं. या हॉलमध्ये लंच अरेंज केलं आहे त्यांनी, तर इथे आम्ही जातो आहे आता. आणि हे हँड्स पण खूप स्टिकी आणि हे झाले आहेत. तिकडे वॉटर पेंटिंग केली तर इथे हँडवॉश करतो. आणि दिस वे क्रिशा. लंचमध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इथे आहे लंच. वॉच पण काहीतरी ॲक्टिव्हिटीज सुरू आहे, कदाचित काईट मेकिंग वगैरे आहे आणि क्राफ्ट्सच आहेत बरेचसे. तर इथे पण जायचं आहे, पण आता आधी इथून फूड घेतो. आणि एक पॉट लंचच आहे, काहीतरी छोलेची भाजी आणि राईस असं आहे, तर ते घेतो आता इथून. तर इथून मी हे फूड घेते. तर याचे छोले आणि राईस आहे आणि क्रिशासाठी फक्त प्लेन राईस घेते. क्रिशासाठी प्लेन राईस घेते. आणि हे काय आय डोंट नो. इज दिस a juice? Is this a juice? Juice. Yeah. Okay, this is juice. सिटिंग होतं, बसण्यासाठी चेअर्स वगैरे होत्या, पण आम्ही इथे बाहेरच घेऊन आलो. छोले आणि राईस आहे, क्रिशासाठी प्लेन राईस, ज्यूस वगैरे आहे. आता आम्ही हे खातो आणि अजून काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण करायच्या आहेत. तर खाण्यासाठी की मी पुन्हा तुमच्याशी बोलते. डायनिंग हॉल आहे, तिथे एंटर केल्यावर हे छान त्यांनी हे बनवलं आहे स्टॅच्यूज वगैरे, तर हे दाखवायचे राहिले होते. आणि या हॉलमध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या पण मुलांना करायच्या आहेत. तर काय काय ते बघूया. कम ऑन देन क्रिशा, लेट्स सी व्हॉट्स देअर. तर इकडे काहीतरी आहे काईट मेकिंग वगैरे, मास्क मेकिंग आहे. इथे याचं पिकअप पण लावून ठेवलं आहे. काईट मेकिंग इज देअर. या काईट मेकिंग आहे आणि अजून काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते मी दाखवते. तर इथे काईट मेकिंग बनवणं सुरू आहे, काईट बनवणं सुरू आहे, काईट मेकिंग. आणि इथे क्रिशा ऑलरेडी तिथे जाऊन बसली चेअरवर. तर तिथे काईट बनवण्यासाठी रश आहे, तर मी क्रिशाला इकडे घेऊन आले आणि आदर्श तिथे बसला आहे. तर इथे मॅग्निफिशंट पिकॉक असं लिहिलं आहे आणि त्यांनी ते बनवलं आहे पिकॉक. तर त्याचं काय बनवायचं ते मी बघते. So what they're making peacock? So we're making the feathers for the peacock. Okay. Okay, so if you cut and stick the patterns, or you can use a template onto the white paper and draw and cut and stick the papers on top. So this one, and then we have to stick some color like this. So you draw, Right. cut out. Okay. तर मी हा कलर घेतला आहे पिकॉकसाठी आणि हे टेम्पलेट आहे, तर यावर थोडंसं कट There might be a few. या हे डिफरंट कलर आहे. हे एक आहे आणि हे एक आहे आणि ह्या साईडला पण छान आहे. दोन्ही पण मोरपंखी कलर आहे यामध्ये, तर हे छान दिसते. हे मी घेतलं होतं करायला. तर याचं आधी कट करून घ्यायचं ठेवलं आहे. आणि आता ते फिगर्स बनवायचे, ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फिगर्स ते स्टिक करत आहेत. तर मी हे पेपर चूज केला होता ऑलरेडी डिझाईन केलेला आणि त्यावर मग मी हे स्टिक केलं असं. तर ते तिथे मग असे लावतील फिगर्स. आणि हे क्रिशा बनवते इकडे. यांनी पण एक व्हाईट कट केला आहे, तर त्याच्यावरती डिझाईन करतील. तर इथे क्रिशाचं बनवणं सुरू आहे. आणि तिकडे आदर्शचं काईट मेकिंग सुरू आहे. ते तिला दिला ऑलरेडी. आधी मला आयडियाच नाही आली की नेमकं काय बनवतात. आता कळलं की ते फिगर्स आहेत पिकॉकचे. आधी फिश सगळ्यांना फिशच वाटत होतं, तर म्हणून मी तसा पेपर चूज केला होता. व्हाईट पेपरवर यांचं इथे बनवणं सुरू आहे, तर तसं मी पण ट्राय करते. एका व्हाईट पेपर घेऊन कट करते आणि त्यावर छान डिझाईन करते. यांनी जे बनवलं आहे ते तिला आवडलं, तर ती तिच्या फोनमध्ये फोटो घेते. सगळे व्हॉलेंटियर आहे. या दॅट्स या.
आणि मी माझं बनवते तर त्यांनी जे बनवलं आहे ते आवडलं तिला, तर ते स्टिक करते बोर्डवर. आणि खूप छान बनवलं आहे ते, कारण व्हाईट पेपरवर बनवलं आहे. आणि ऑलरेडी जे डिझायनर पेपर आहे त्यावर बनवलं तर काही अर्थ नाही आहे, कारण ऑलरेडी डिझाईन केलेली आहे. व्हाईटवर जेव्हा आपण बनवतो तर ते जास्त उठून दिसतं. तर हे माझं फिदर रेडी आहे फायनली. तर मी 2 बनवले, एक व्हाईटवर आणि एक ते. तर आता हे पण मी तिला हँडओव्हर करते आणि मी जाते दुसऱ्या स्टॉलकडे. तर तिकडे बघते काय सुरू आहे ते. ऑलमोस्ट बनवणं झालं आहे आणि छान कलरची स्वेअर आहे, ग्रीन कलर. आर यू डन आदर्श? आदर्श आदर्श नाईस, वेल डन. इकडे बघते मी, हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. Now, are you doing stencils on here or yeah? Which one do you like? पेन्सिल्स आहे. Like this one? तर हे आता मी ट्राय करते. That one. Are you sure about that? इंटरेस्टिंग Okay, वाटतंय. तर हे पेन्सिल्समध्ये वेगवेगळे हे आहे, let's stick this Shapes on are here then. different It's me. designs I'm are- going to just take it down. कसं करायचं आहे मी विचारते तिला आणि त्याप्रमाणे करते. तिथे काही मुलींचं करणं सुरू आहे, काही मुलं करत आहे तिकडे. पेन्सिल मेकिंग आहे यामध्ये सगळ्या मी ताजमहल चूज केलं. जसं मी म्हटलं की भारतीय थीमवर आहे हे सगळं फेस्टिवल. तर ताजमहल होता, त्यानंतर एलिफंटची डिझाईन होती. ते पूर्ण बुक आहे, यामध्ये आपण सगळं भारतीय जे आहे एलिफंट आणि ताजमहल. ते गोल्डन कलरने. आणि मग मला पण माहिती नाही कसं होईल ते फायनली कसं होतं ते मी दाखवते झाल्यावर. इथे हिना मेकिंग पण आहे, मेहंदी पण काढत आहे आणि अर्धा तासच राहिला आहे. तर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाल्या आहे आमच्या. आणि इथे काही मार्बल पेंटिंग वगैरे आहे, तर ते आदर्श करतो आणि अर्धा तासच राहिला आणि मला मेहंदी काढायची होती. तर मी आधी इथे क्रिशाला बसवलं आहे आणि इथे ह्या मुलीचं काढणं झालं की मग मी इथे बसेल काढण्यासाठी. तर इथे क्रिशाने बटरफ्लाय चूज केला आहे, ती बटरफ्लाय काढते तिच्या हातावर. इथे माझ्या हातावर पण मी काढून घेते मेहंदी. तर इथे एका हातावर काढून झालं आणि मी बॅक साईडलाच काढते, बॅक साईडलाच छान वाटतं. आणि बघते लेफ्ट हँडवर पण काढणं होईल का. तर हे फिंगर्सवर पण असं छान वाटते मला डिझाईन काढायला. तर ही एका हातावर अशी झाली आहे मेहंदीची डिझाईन काढून. तर मी दुसऱ्या हातावर पण एक छोटंसं छान फूल काढून घेते, कारण इथे मेहंदी असं जनरली काढून घ्यायला किंवा काढायला मिळत नाही. तर रश नाही आहे, क्यू नाही आहे. तर दुसऱ्या हातावर पण मी तिला काढून बघते आता आणि कंप्लीट झाली की मग मी दाखवते तुम्हाला. तर इथे मार्बल आर्ट आहे, तर आदर्शचं करून झालं आहे. तर त्याने कसं केलं मी दाखवेल तुम्हाला घरी गेल्यावर. ते खूप सगळं सामान जमा झालं आहे आणि क्रिशा पण करते मार्बल आर्ट. तर हे कसं करायचं आहे, काहीतरी कलर स्प्रेड करायचे आहेत. Thank you, my friend. Now. Choose your color here. Which one you like? Okay. पर्पल. How Now Adarsh? you are doing. Slowly. Great job. Well done. तर आदर्शने जसं केलं तर तसं करते. Okay, now that's enough for us. You put too much. Okay, now let's do very big butterfly if we can. Hold it. Together we are working. Krisha, hold it here. Well done. Okay. Again. Wow. Perfect. Now, dear father, your time. Just take it. Wow. Yes, great. Dear mother, your time with your daughter. Great.
Wow. Again, all colors we are using, guys. You are not part of this family? You should join as well. You should join as well, man. तर आम्ही चौघही असं धरून हेल्प करतो. Yes, great. Okay, now everything is ready for butterfly. Hold it. Hold it. Together we are working. Team working time. Slowly, gently. Again. Again, come on, hold it. Again. Yeah. Great. Let's get here. It's lovely, isn't it? Again. Yes, come on. Again. So nice. Again. Again. Again and again. Keep One more doing. time. Again and again. Great. Good job. Thank you. Yes, time for father, dear sir. Just a few flowers we need here. Okay, time for mother. Yellow flowers, please. No. Great, thank you. And time for yellow, sir. Okay, last touch from you. You, do it. Krisha. Hold it. Okay, good job. Well done. Could you write family name, please? Leave it. Yes, please. Could you write? I'll write her name. Okay, फायनली हे सगळे डिझाईन झाल्यावर असं व्हाईट पेपर त्यावर ठेवायचं आहे. it's coming. Okay, last. Where is the last person? Interesting. Okay, quick one we will do. We have to clap for Okay. Could you hold here and here? Hold there, Krisha. We have to clap for Krisha. Together. Pull it slowly. Pull it. Good one. Hold it. Wow! Wow. Give me round of applause. This is a family work. Well done. इथे जे मार्बल आर्ट आम्ही केलं होतं ते इथे ड्राय करण्यासाठी ठेवलं आहे. हे आदर्शने बनवलं. त्या आदर्शचं नाव आहे आणि क्रिशाचं नाव इथे होतं लिहिलेलं. तर हे क्रिशाचं आहे बटरफ्लाय फ्लॉवर्सवालं आणि हे आदर्शने बनवलं आहे. तर हे ड्राय होतं आहे तोपर्यंत आम्ही थांबलो आहे आणि काही सामान जे बनवलं होतं ते दुसऱ्या हॉलमध्ये आहे. तर ते आदर्शने हे आणायला गेले आणि पॉट्स जे होते ते भट्टीमध्ये टाकले तर ते पण आणायचे होते. हे सगळं आता एका ठिकाणी कलेक्ट करून मग आम्ही जातो आणि मग इथून निघाल्यावर पुन्हा मग मी तुमच्याशी बोलते. तर हे सगळं जे होतं आमचं तिकडे बनवलेलं आहे आणि एलिफंट वगैरे. त्यानंतर मी रंगोली जी बनवली होती हे एलिफंट आदर्शने बनवलं होतं. तर हे सगळं आम्ही इथे जमा केलं आहे आणि हे आता घेऊन जायचं आहे सोबत. बस आत्ताच आम्ही घरी पोहोचलो. 10-15 मिनिट झाले असतील आणि सगळं सामान काढून लावलं आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आता चहाचीच वेळ झाली, 4:30 वाजता आहेत. तर मी इथे चहा बनवायला ठेवला आहे. जेवण तिकडेच झालं होतं, राईस होता, छोले होते आणि जे ज्या काही वस्तू बनवल्या ते मी तुम्हाला दाखवते. चहा होतोय तोपर्यंत ह्या सगळ्या वस्तू जे काही आम्ही बनवलं होतं क्राफ्टमध्ये ते सगळं आम्ही घरी आणलं. म्हणजे घरी आणता येणार होतं सगळं. तर हे जे पॉट्स बनवले होते हा माझा आहे. हे मी असे हे केलं होतं यावर डिझाईन. हा आदर्शचा आहे, हा क्रिशाचा आणि हा यांचा आहे पॉट. तर हे 4 पॉट. त्यानंतर मुलांनी एलिफंट बनवले. हा आदर्शने बनवला होता. हे मी ताजमहल बनवलं पेन्सिलवर. आणि हे एलिफंट क्रिशाने बनवलं. हे पण एलिफंट क्रिशाने बनवलं. त्यानंतर हे काही कार्ड्स आहेत. हे क्रिशा आणि यांनी बनवलं. हे आदर्शने बनवलं. आणि हे रंगोलीचं मला खूप आवडलं. तर 2 साईडने मी बनवायला पाहिजे होतं, म्हणजे दोन्ही साईडला असं लावता आलं असतं. पण छान आहे आयडिया की पेपर प्लेट घ्यायचा, त्यावर अशी डिझाईन प्रिंट असेल तर ती घेऊन ती स्टिक करायची आणि मग आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ते डेकोरेट करून हँग करायचं. आणि हे पॉटरी मेकिंग पण खूप छान होतं. तर हे सगळं आणि मुलांच्या काईट्स पण आहेत. तर त्या कुठे ठेवल्या त्यांनी ते बघावं लागेल. आणि असं जे आहे ते मी एक टायगरचं मला बनवायचं होतं. तर त्यांनी मला घरी दिलं बनवण्यासाठी. एक असं व्हाईट जे हार्ड पेपर आहे तो आणि टायगरचं शेप जसं ताजमहलचं आहे तर तो मला दिला आहे त्यांनी घरी. तर ते मी बनवेल आणि ते बनवणं झालं की एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. आणि क्रिशाला खूप भूक लागली आहे तर तिचं हे स्वीट्स खाणं सुरू आहे इथे. कारण तिथे तिने काहीच खाल्लं नाही, 3-4 घास खाल्ले फक्त राईसचा. युअर हंग्री येस.
तर आता वाजतात संध्याकाळचे 7:30 आणि मी आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथे शिरा भाजला आहे आणि छान याच्यामध्ये मी बनाना टाकलं आहे, केळं टाकलेला शिरा खूप आवडतो मला. आणि आज जसं मी म्हटलं तिकडे गेलो होतो, खूप वेळ झाला आणि थकल्यासारखं पण वाटत होतं. तर हे फ्रोझन लच्छा पराठा आहे. मी लच्छा पराठाची रेसिपी शेअर केली आहे आणि ती खूप व्हायरलसुद्धा झाली, खूप सगळ्यांना आवडला. आणि माझी आई बऱ्याचदा तसेच पराठे करते आता. तर हा आहे फ्रोझन आणि हे एकदा मी ट्राय केलं होतं, खूप आवडले होते आणि याला पाहूनच मग मी घरी ट्राय केला आणि तो खूप छान झाला. तर आता काही होते फ्रीजमध्ये फ्रोझन, तर ते फक्त गरम करायचे असतात लच्छा पराठे आणि याला अशी लेयर येते. तर हे मी आता गरम करून घेते. आणि शिरा मी बनवला आहे गुरुपौर्णिमेसाठी आणि बाकी भाज्या वगैरे पण आम्ही टेकअवे घेतलं आज. तर मटर पनीरची भाजी घेतली आणि हीच आवडते आदर्शला पण. आणि एक मिक्स व्हेज घेतलं आहे मेन कोर्समध्ये, मटर पनीर मिक्स व्हेज. आणि हे मँगो चटणी देतात, ती खूप छान असते. आणि काही सॅलड दिली आहे आणि व्हेज पुलाव घेतला आहे. सगळे ओपन करायचे राहिले. पापड आहे त्यामध्ये असे या प्रकारे. तर हे आत्ताच मी आणलं आणि बस पराठे गरम करत होती आणि आदर्शला जेवायला बसवलं. आता आम्ही दोघं पण जेवायला बसतो आणि क्रिशासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, कारण की तिला मी असं बाहेरचं देत नाही आणि तिला पण आवडत नाही. पनीर आवडतं तिला, पण ती भाजी थोडी स्पायसी असेल. तर जेवण वगैरे आटोपलं की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते, कारण मला आजच्या फेस्टिवलचं पूर्ण डिटेल्स मला सांगायचं आहे. तर मग मी हे झालं, माझं जेवण वगैरे झालं की मग मी पुन्हा बोलते तुमच्याशी. तर आत्ताच आमचं डिनर वगैरे आटोपलं आणि आत्ता वाजता आहेत 8:30. तर आजच्या फेस्टिवलबद्दल सांगायचं म्हटलं तर तिथे भारतीय आपलं जी संस्कृती आहे त्यामधल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या होत्या आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो आणि त्यांचे असे 4 फेस्टिवल असतात वर्षातून. मार्चमध्ये होळीचा फेस्टिवल असतो आणि ते म्हटले की खूप छान असतो आणि खूप गर्दी असते तिथे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये काहीतरी अजून असतं दिवाळीच्या पिरियडमध्ये आणि एक फेब्रुवारीमध्ये असतो एक फेस्टिवल. तर असे 4 फेस्टिवल ते ऑर्गनाईज करतात. आणि एक फ्रायडेला राजस्थानी फेस्टिवल होता. तर इथल्या वर इंग्लंडच्या स्ट्रीटवर राजस्थानी लोक राजस्थानी कपडे वगैरे घालून त्यांचे डान्स वगैरे होते. तर तो आम्ही मिस केला एक, कारण माहिती नव्हतं. तर आज गेलो तर सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. तर नेक्स्ट इयर आम्ही नक्की जाऊ आणि जे जे काही त्यांचे फेस्टिवल आहेत ते चांगलेच असतील, कारण आजचा खूप जास्त मुलांनी आम्ही दोघांनी पण खूप एन्जॉय केलं. आणि ज्या काही वस्तू आहेत त्या आपण ज्या बनवल्या आहेत त्या आपण घरी पण आणू शकतो, ते पण एक चांगलं होतं. आणि क्रिशाला फेस पेंटिंग करायचं होतं, तर पहिले तिची फेस पेंटिंग केली आणि माझी मेहंदी पण छान झाली आहे, निघाली आणि उद्यापर्यंत कदाचित डार्क होईल अशी ही दुसऱ्या हातावरची. तर इथे मेहंदी पण काढायला मिळाली, तर ते खूप छान वाटलं मला. आणि असं रांगोळी जे आहे, मला वाटलं होतं की रांगोळी म्हणजे आपण जी पावडर रांगोळी यूज करतो तशी असेल, पण पेपरवरचं होतं. पण ते पण छान आयडिया आहे, कारण त्याचं हँगिंग मी बनवून इथे लावलं आहे, तर खूप सुंदर दिसतं आहे. इकडे मागे दिसत असेल तर. आणि त्यांनी बॉलिवूड म्युझिक सॉन्ग असं लिहिलं होतं, पण असं काही सुरू नव्हतं, बॅकग्राऊंडला एकदम बारीक आवाजात सुरू होतं. तर मला वाटलं होतं की डान्स वगैरे असतील. तर ते म्हटले की मागच्या वर्षी होतं असं ग्राउंडवर होता फेस्टिवल आणि म्युझिक सुरू होतं. आणि असा एक फेस्टिवल ते करतात फेब्रुवारीमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये, ज्यामध्ये ते आपले इंडियन जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, ड्रम्स वगैरे ते वाजवतात आणि आपण पण तिथे जाऊन इन्स्ट्रुमेंट वाजवू शकतो असं असतं. तर बघूया आपण, जेव्हा जाईल मी तेव्हा नक्कीच व्हिडिओ बनवेल. तर अशा प्रकारे इथे इंग्लंडमध्ये येऊन असं कल्चर अनुभवून आपलं भारतीय संस्कृती अनुभवायला खूप छान वाटलं. आणि ऑर्गनाईज करणारे भारतीय होते, पण तिथे मेनली ज्यांचे काही व्हॉलंटियर स्टॉल होते ते सगळे ब्रिटिश लोक होते. आणि इथे एक असा ग्रुप पण आहे की जे इस्कॉन मंदिरात जे काही हे कृष्णाचं भजन वगैरे म्हणतात, ते 10-12 लोकांचा ग्रुप आहे ब्रिटिश लोकांचा, जे कृष्णाचे भजन म्हणतात इथे स्ट्रीटवर. तर त्याचा व्हिडिओ मी जर गेली तिकडे तर बनवेल नक्कीच. तर आणि आज गुरुपौर्णिमा होती, तर गुरुपौर्णिमेनिमित्त काहीतरी गोड बनवायचं. तर सकाळी आम्ही सकाळीच लवकर तिकडे गेलो आणि तिकडं येता 4 वाजले होते, तर राहिलं होतं बनवायचं, म्हणून मग मी शिरा बनवला. आणि उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, येणारा व्हिडिओ, कारण त्यामध्ये मी दाखवणार आहे हॅरी पॉटरची जे शूटिंग झाली आहे मूव्हीची, ती प्लेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा पण नक्की बघा. तर आता व्हिडिओ इथेच एंड करते. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि
तर तेच म्हणण्यासाठी ती बसली आहे केव्हाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या, मस्त या, खुश राहा खुश राहा. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. गुड बाय. थँक्यू. बाय.